वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या ज्ञानेश्वरी कक्षेत पण पहिला अध्याय 23व्या श्लोकापर्यंत 23व्या ओवीपर्यंत आलो होतो. 23व्या ओवीत खरं 22व्या ओवीपासून अं, नमनातलं सद्गुरूंचं नमन, गणेशाचं नमन झालं. गणेश म्हणजे आधी अं, आत्मतत्वाचं नमन आणि तेच सगुण रूपात ओंकार कसं झालं आणि तेच गणेश रूप कसं झालं असं अं, अव्यक्त रूपापासून व्यक्त रूपापर्यंत गणेश रूपापर्यंत ते मंगल झालं. नंतर सरस्वतीचं मंगल झालं आणि सरस्वती मातेच्या मंगलानंतर आता गुरूंचं सद्गुरूंचं मंगल हे 22व्या ओवीपासून सुरू झालंय. 22 आणि 23व्या ओवीत आपण पाहिलं ज्ञानेश्वर माऊली सांगतात की माझ्या हृदयी सद्गुरू आहेत आणि त्यांनी त्यांच्यामुळे हा संसार सागर मी तरून गेलेलो आहे. याचा अर्थ कोणताही ग्रंथ आपण पाहिलं तर ते ग्रंथ हे ज्ञानप्रदायक केव्हा होतात जेव्हा ग्रंथकार हा आत्मा अनुभूती प्राप्त असा. शाब्दे परेच निष्णात हे गुरुबद्दल सांगितलेत. असे शाब्दे परेच निष्णात जे सद्गुरुरूप ईश्वराचे अवतार आहेत त्यांचेच ग्रंथ जे आहेत ते आत्मानुभूतीला कारक होतात. आणि हेच आपल्याला इथे दिसतंय की जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणजे संसार सागर तारलेला आहे म्हणजे आत्मानंदाची प्राप्ती झालेली आहे हे इथे मान्य करतायत ज्ञानेश्वर माऊली. नाहीतर इतर वेळी त्यांचं वागणं बोलणं या ह्याच्यात ते कधीच आत्मज्ञान मला झालेलं आहे किंवा असे मला आत्मज्ञान झालेलं आहे असं व्यवहारही त्यांच्याकडनं होत नाही. इतके ते निरंकारी असतात. इथेही जो तारलो हा संसार पुरू सांगतायत ते गुरूंचं विशेष म्हणून सांगितलेलं आहे, स्वतःच नाही. जी होडी आहे त्या होडीनी पलीकडे मला नेलं किंवा असं म्हणतात की संसारात जी आपली मार्गक्रमण आहेत त्याच्यात अनुकूलशता वर्ता पद्मी पद्म निवेक्षणा. अनुकूल वाऱ्याच्या रूपाने भगवंत आहेत आणि तेच गुरु रूपाने नावाडी आहेत. त्यामुळे संसारपूर तारण्याचं माझं कर्तृत्व नाही, ते माझ्या गुरूंनी केलेलं आहे हे सांगतात ते. आणि जसं डोळ्याला अंजन मिळाल्यावर त्या डोळ्याला काही गुप्तधन वगैरे दिसू लागतं, तसंच जसं अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली तसं ते दिव्य दृष्टीचं अंजन मिळून अंतरी असलेला आत्मानंद प्राप्त झालाय हे ज्ञानेश्वर माऊली नी सांगितलं आपल्याला 23व्या. आता 24व्या ओवीपासून सुरुवात करू. का चिंतामणी आलिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर माऊलींचं वैशिष्ट्य आहे असं की त्यांच्या एका श्लोकात एका शब्दात अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. प्रत्येक वेळी आपण जेव्हा ते श्लोक ते त्या ओव्या वाचू तेव्हा काहीतरी त्यातनं नवीन 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 अशी अर्थोत्पत्ती होतच जाते.
तसं ह्या श्लोकात तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ह्याच्यात वेगवेगळे असे अर्थ जे आहेत ते आपण पाहू. आधी पूर्वार्ध या ओळीचा आहे, का चिंतामणी आली आहाती सदा विजयवृत्ती मनोरथी. म्हणजे चिंतामणी जर हातात आला, जे चिंतील ते सोडे. की कसं त्याला विजयवृत्ती मनोरथी म्हणजे मनात जे येतंय ते प्राप्तच होतंय. तसं मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. तसा मी श्रीनिवृत्ती नाथारूपी जे चिंतामणी मला प्राप्त झाले त्याने मी पूर्ण काम झालोय. हा एक अर्थ झाला. आता सदा विजयवृत्ती मनोरथी मनोरथ आपण म्हणतो तेव्हा गीतेतही आलेलं आहे हे की रथ किंवा जो काही गीतेचा उपदेश आहे त्यावेळी जी भौतिक स्थिती पण आहे तीही तशीच आहे की रथ कोणता आहे तर अर्जुनाचा रथ आणि त्याच्यावर अर्जुन बसलेला आहे. अर्जुनाचं अजून एक नाव विजय हे आहे. कारण सतत विजयी होणारा म्हणून त्याला जय किंवा विजय हे नाव त्याला दिलेलं आहे. तर एक तर अर्थ असा आहे की तो चिंतामणी सद्गुरुरूपी मला मिळाल्यामुळे खरा विजय काय आहे? खरा विजय इंद्रिय निग्रहात आहे. या भौतिक सृष्टीशी असलेली जी आसक्ती आहे तो तुटण्यात आहे. पुढे गीतेत आलेलंच आहे, ज्ञानेश्वर माऊली ते सांगणारच आहे की ज्ञान मिळवण्याची साधनं सांगताना तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानीनास तत्वदर्शिना. म्हणजे सद्गुरुजींना प्रणिपात करून म्हणजे नुसता बाह्य नमस्कार नाही, पूर्ण शरणागतीने नमस्कार करून परिप्रश्नेन सेवया त्यांची सेवा कशी करावी तर परिप्रश्न करून म्हणून म्हणजे नुसतं प्रश्न म्हणजे आपण शंका काहीतरी विचारतो आणि त्याच्यावर गुरूंनी सांगितलं. परिप्रश्न याचा अर्थ गुरु जे ज्ञान सांगतायत ते सांगतायत त्यांना परिप्रश्न म्हणजे त्याच्यावर अजून प्रश्न करून त्यातला खोल गूढ अर्थ जाणून घेण्याकरता अजून जिज्ञासुता चिकित्सा नाही ती जिज्ञासू वृत्तीने प्रश्न करणं हे साधन सांगितलेले. पण त्याच्याहूनही महत्वाचं पुढे सांगितलंय श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया. म्हणजे श्रद्धावान जर असेल, आता श्रद्धा काय तर गुरु हा चिंतामणी आहे आणि मला जे पाहिजे ते तो जे पाहिजे म्हणजे काय पाहिजे तर जे अंतिम सर्वात श्रेष्ठ असं जे आत्मसुख आहे ते तर तो ते देणार आहे. हे झाला श्रद्धेचा भाग. श्रद्धावान लभते ज्ञानम आणि तत्पर गुरुपर आहे तो पूर्ण काम चिंतामणी सोडायचा नाहीये त्याला धरून ठेवायचं आहे. आणि संयतेंद्रिया म्हणजे इंद्रिय म्हणजे फक्त दश इंद्रिय नाही, पाच ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय एवढीच इंद्रिय नाही तर त्याच्याबरोबर मनही त्यात धरलेलं आहे. अंतःकरण वृत्ती हे जो संयत करतो श्रद्धा आहे आणि संयत करतो तो पूर्ण काम होतो आणि निवृत्तीला प्राप्त होतो म्हणजे आत्मानंदापर्यंत पोहोचतो. आणि तेच हे होणं त्याच्या श्रद्धा ठेवण्यासाठी श्रद्धा कुठे ठेवावी तर ते सद्गुरू आहेत. इथे श्रीकृष्णांचा सहवास अर्जुनाला बऱ्याच आधीपासून आहे. श्रीकृष्णांचा सहवास थोडाफार का होईना दुर्योधनालाही आहे. श्रीकृष्णांचा सहवास कौरवांना मिळालेला आहे, पांडवांनाही मिळालेला आहे. पांडवातही अर्जुनासारखा बाकी पांडवांनाही मिळालेला आहे. पण अर्जुनाचं जे कल्याण झालेलं आहे केव्हा झालेलं आहे जोपर्यंत तो ईश्वर स्वरूपाने कार्य करतो. ईश्वराचं कार्य सृष्टीतला जे सत्वरज गुणाचं जे तोल जर जायला लागला रजतमाच्या वृद्धीमुळे तर ते पुन्हा जागेवर आणण्यासाठी ईश्वरा हा न्यायाधीशासारखा आहे. तिथे मग दयामाया नाही. तिथे जर
दोष आहे, पाप केलेलं आहे, तर त्याला शिक्षा मिळणारच. वध केलेला आहे राक्षसाने. पण ते जेव्हा सद्गुरू अवताराने समोर येतात, तेव्हा ते त्यांचं मूळ कार्य विनाशाचं दुष्कृताम हे नसून विनाशाचं दुष्कृताम हे शारीरिक दृष्टीने नसून दुष्कृत जी केलेली आहे ते दुष्कृत करणाऱ्या बुद्धीतला त्या विचारांचा त्या वृत्तीचा नाश ते करतात. आणि परित्राणाय साधूनाम म्हणजे फक्त फिजिकल किंवा भौतिक संरक्षण नाहीये, त्यांच्या बुद्धीचं संवर्धन आहे. तर ते गुरुरूपाने जेव्हा श्रीकृष्ण भगवान आले तेव्हा त्या अर्जुनाचं कल्याण झालेलं आहे. तर असं गुरुचं महत्व आहे. गुरु हे सर्व काही देणारे आहेत. तर इथे तो एक अर्थ झाला की अर्जुन हा त्याच्या रथात म्हणजे ते रूपक असं केलेलं आहे की अर्जुनाच्या रथाचे घोडे 10 घोडे किंवा 5 ज्ञानेंद्रिय रूपी घोडे उधळायला लागलेले आहेत. त्याला नियंत्रण करणारा ऋषिक म्हणजे सर्व इंद्रियांचा स्वामी असा भगवान त्याचा सारथी आहे. आणि रथी अर्जुन म्हणजे त्याची जी वृत्ती आहे. कोणती वृत्ती आहे? तर विजय वृत्ती काय आहे? तर मी जे काही जे काही धर्माप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहे, कोणावरही अन्याय न होऊन देता जे उत्तम जे धर्माचं फल आहे, मुक्ती, भक्ती जे काय आहे, ती मूळ वृत्ती अर्जुनाची आहे. पण तो मनच्या रथात बसल्यावर तो मनाचा रथ उधळलेला आहे. पण त्यांना चिंतामणीसारखे सारथी हे भगवान मिळाल्यामुळे तो रथ इथे तिथे न जाता तो मार्गावर आलेला आहे आणि तो त्याच्या गंतव्यस्थानी म्हणजे पहिलं तर पहिला पडाव गंतव्यस्थानात म्हणजे पूर्ण काम होण्यासाठी कृतकृत्य होणं म्हणजे त्याची ज्या कर्माप्रमाणे जी पूर्वकर्माप्रमाणे जी घालून दिलेली धर्मानी कर्म आहेत ती निष्काम करण्यापर्यंत तो पोचला आणि पुढे अंतिम जे गंतव्य आहे तद्धाम परमम मम भगवान पुढे सांगणार आहे त्या आत्मानंदापर्यंतही नंतर तो पुढे पोचलेला आहे. तर तसा जसा अर्जुनाला मनाचं सारथ्य भगवंताने केलंय तसं माझ्याही गुरूंनी माझ्या मनाचं सारथ्य केलंय. आणि आता काय म्हणतायत तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. इथेही तैसा मी पूर्ण काम असं मला पूर्ण काम असं मी पूर्ण काम होऊन निवृत्तीपर्यंत म्हणजे सगळ्या वृत्तींचा निराश होणं आपण आपल्याला आत्मानंद जो आहे त्या आत्मानंदात वृत्ती नाही. वृत्ती म्हणजे इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो इन्स्टिंक्ट एक तो एक पल्स एक ते एक एखाद्या बाह्य कारणाने आत एखादी एक जाणीव उत्पन्न होते त्याची रिॲक्शन जी म्हणतो आपण रिॲक्शन उत्पन्न होते त्याला वृत्ती म्हणतात. आणि दोन वृत्तींच्या मध्ये जी निर्विचार स्थिती आहे तिथे आत्मानंदच आहे. त्यामुळे एक लघु वाक्यवृत्ती किंवा वाक्यवृत्ती असा एक ग्रंथ आहे की त्याच्यात या वृत्ती दोन वृत्तींच्या मधला जो निवृत्ती काल आहे म्हणजे तिकडे कोणतीही वृत्ती नाही तो जितका वाढवू तर तीच समाधी अवस्था आहे. तर त्याचं विवेचन त्या ग्रंथात केलेलं आहे. तर सांगायची गोष्ट अशी की सगळ्या वृत्ती जाण्याच्या करता पहिल्यांदा एक विजय वृत्ती असणं आवश्यक आहे. ती वृत्ती काय? मोक्ष का मुमुक्षा. मुमुक्षा ज्वलंत झाली तर बाकी वृत्तीचा निराश होतो आणि मग पुढे सद्गुरु कृपेने त्या मोक्ष मिळावा ह्याही वृत्तीचा
निराश होऊन आत्मानंदात तो शिष्य अ, स्थापित होतो. तसं मी पूर्ण काम होऊन निवृत्त पूर्ण झालेलो आहे. वृत्तीरहित मी झालेलो आहे. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ झाला, की ह्या विजयवृत्ती मुळे आणि मन त्याप्रमाणे अलाइन केल्यामुळे आणि सद्गुरूंचे कृपा चिंतामणी रूप सद्गुरू सापडल्यामुळे जे मनोरथ आहे तो त्या योग्य पथावर जाऊन मी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती म्हणजे मीही ते पूर्ण काम श्री निवृत्ती देव जे माझे गुरु आहेत तो मी तोच झालेलो आहे. असा गुरुशी मी एकरूप झालेलो आहे. आणि मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणजे ज्ञानदेव मी म्हणतच नाही कारण त्यांचा मी आता गुरु स्वरूप झाल्यामुळे ज्ञानदेव म्हणे असं त्रयस्थ दृष्टीने त्यांनी स्वतःकडे पाहिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच ज्ञानदेव ज्ञानाचा देव जो अ, परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण आहे त्यांचंही हे मत आहे. त्यांच्या आवेशात भगवंताचं आवेशात हे अ, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. पुढे आपण पाहूच की त्या युद्धाचं वर्णन करताना किंवा युद्धाची जी तयारी झाली ते वर्णन करताना अर्जुनाच्या मनात काय चाललंय, भगवंताच्या मनात काय चाललंय, हे सगळं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत कारण ते त्या भगवंताच्या आवेशातच आहेत. ते स्वतः सर विष्णू तुमचा आवाज म्यूट आहे. ओ सॉरी सॉरी सॉरी. तू आत्ताच जॉईन झाला का? आपण परत सुरू करू नाही तर कारण रेकॉर्ड पण झालं नसेल. 1 मिनिट हा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या कक्षेत आपण 23व्या ओवीपर्यंत आलेलो. ज्ञानेश्वरी पहिला अध्याय 23वी ओवी. 21व्या ओवीपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींनी सरस्वतीचं मंगल पूर्ण केलेलं आहे. मंगलाचरणात आपण पाहिलं ओम नमो जी आद्या याच्यापासून म्हणजे मूळ परमात्म तत्वापासून जे अव्यक्त आहे ते मग ओंकार रूपी व्यक्त झालं, सगुण झालं, पण अजून साकार व्हायचंय. पहिल्यांदा ध्वनी रूपाने आलं. साकार होताना ओंकार या अक्षर रूपात आलं. अक्षर म्हणजे जे क्षर होत नाही असं त्याचं अविनाशित्व कायम ठेवून ते शब्द आणि रूप ह्या रूपाने ते आलं. आणि तेच गणेश रूपाने पुढे अजून प्रगट झालेलं आहे. त्याची सगळी अवयव, त्याची आयुध, हे सगळी शास्त्र कशी आहेत वगैरे हे सगळं झालं. सरस्वतीचं वंदन झालं. 22 आणि 23 सद्गुरूंच्या मुळे हा संसार मज हृदयी सद्गुरू जेणे चारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी हा 22वा पाहिला आपण की विवेकाचा उपदेश करून किंवा दोन्ही दृष्टीने विवेकाची प्राप्ती ही सद्गुरूमुळे आहे आणि विवेकाची प्राप्ती म्हणजे पूर्ण साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली. विवेक, वैराग्य, शमदमादी षट संपत्ती सगळं तिकडे आलं मुमुक्षा. आणि मग त्यांच्या कृपेने संसार पुरू तारलेला आहे. आणि म्हणून म्हणजे दोन दृष्टीने याचा अर्थ करता येतो. एक तर अति आदराने हा सगळा अभ्यास झाला किंवा हा अभ्यास झाला म्हणून विवेकावर अजून आदर निर्माण झाला किंवा विवेकामुळे सद्गुरूंबद्दल अजून आदर निर्माण झाला. म्हणजे विवेक प्राप्तीनी आत्मानंद मिळाल्यानंतर कोणी असं म्हणेल की तिथे सगळंच एक आहे. गुरु काय गीतेतही आहे की श्वान किंवा पंडित यांच्या काही समदर्शी तो महात्मा होतो. पण याचा अर्थ मग गुरूंबद्दल प्रेम कमी होतं का? तर नाही. उलट अति आदरू विवेक
तो विवेक धरलेला आहे. ज्या सद्गुरूंमुळे आत्मज्ञान मिळालं, ते सद्गुरूची मूर्ती ही आहे, ती काही पंचमहाभूताची नाहीये. तर ती अ, जे सच्चिदानंद रूप आहे, तेच घनीभूत झालेले आहे. त्यामुळे तो साक्षात अनुभव रूपी तो सद्गुरू आहे. म्हणून तो आदर अजून वाढणार. आणि सद्गुरूंच्या कृपेने काय झालं, तर त्यांनी जी दूरदृष्टी दिव्य दृष्टी दिली, जैसे डोळ्या अंजन भेटे, तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. म्हणजे जसं अं, एखादे अ, असं मान्यता आहे, की काही प्रकारचे वनस्पतींनी काही अंजन केलं, तर ते डोळ्याला लावल्यावर भूगर्भातली धन वगैरे साठवलेलं ते दिसू शकतं. तसं पुढे जसं अर्जुनाला दिव्यदृष्टी दिल्यावर त्याला विश्वरूप दिसले, तसं हे गुरुनी जे विवेकरूपी अंजन लावलंय, त्यांनी आत्मानंदाचा महानदी मिळालेला आहे मला, असं हे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आता 24वा श्लोक, 24वी ओवी. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर माऊलींचे जे शब्द आहेत, आपण मागेही पाहिलं, नामदेव महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. तसं नुसती ओवीच नाही, तर त्यांच्या प्रत्येक शब्दाच्या विविध छटा आहेत. एका शब्दातनं अनेक अर्थ, गूढ अर्थ जेव्हा तयार होतात, त्याला सूत्र असं म्हणतात. आपण पाहतो पातंजली योगसूत्र किंवा अ, शंकराचार्यांनी लिहिलेलं ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्र भाष्य आहे. तर ब्रह्मसूत्र जे आहे, तर तिथे ब्रह्मविचार हा सूत्रांद्वारे केलेला आहे. छोटी छोटी सूत्र आहेत. त्यात एक सूत्र उदाहरण द्यायचं झालं तर स्वाप्ययात. आता नुसतं स्वाप्ययात म्हटल्यावर आपल्याला तसं काहीच कळत नाही. पण त्या स्वाप्ययात शब्दाचा अर्थ, त्याच्यातला गूढ अर्थ, याच्यासाठी 2-2, 3-3 पानं त्याचं एक्सप्लेनेशन केलं गेलेलं आहे. तर तसं सत्पुरुषांचे जे शब्द आहेत, ज्ञानेश्वर माऊलींचे जे शब्द आहेत, ते एकच अर्थ घेऊन पुढे जायला हरकत नाही. पण आपण पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी का वाचावी, पुन्हा पुन्हा गीता का वाचावी, पुन्हा पुन्हा सद्ग्रंथाचं वाचन का करावं? तर त्याचं कारण असं आहे, की एका वेळी वाचताना आपल्याला एखादा अर्थ, दुसरा अर्थ कळू शकेल. पण पुन्हा पुन्हा वाचताना त्याच श्लोकातनं पूर्वी कधीही नाही कळलेलं रहस्य आपल्या समोर येऊ शकतं. तसं या श्लोकात वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ दडलेले आहेत. आता काय म्हणतायत माऊली, का चिंतामणी आलिया हाती. जसा एक तर सरळ अर्थ असा आहे, की जसा चिंतामणी हातात आल्यावर सदा विजयवृत्ती मनोरथी, म्हणजे मनात जे मिळवायचं ते मिळतं. म्हणजे कोणतीही गोष्ट न मिळणे हा आपण पराजय धरतो, आपला पराभव धरतो. विजय पराजय म्हणजे युद्धातच व्हायला हवे असं नाही. आपल्या मनासारखं मिळाला हा आपला जय मानतो आपण, आणि नाही मिळाला तर तो पराजय मानतो. तर चिंतामणी मिळाल्यावर कसं मनात जे गेलं ते घेतलं ते मिळतं. विजयवृत्ती, जी वृत्ती आहे तीच विजयरूप होऊन जाते. तसं श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने मी पूर्ण काम झालेलं आहे, कारण तेच माझं मनोरथ आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. असं ज्ञानदेवच स्वतःला म्हणतात. म्हणजे स्वतःचा उल्लेख तृतीय पुरुषांनी केलेला आहे. इतकी अलिप्तता त्यांची आहे, मीपणा नाहीये तिकडे. तसा आता याच्यात तैसा मी पूर्ण काम निवृत्ती म्हणून आलेला आहे. तर तो मी का आला, तर दुसरा एक अर्थ याच्यात असा आहे, की तैसा मी पूर्ण काम निवृत्ती, म्हणजे माझा न राहता तो पूर्ण काम, असे जे निवृत्ती आहेत, तोच मी झालेलो आहे. म्हणजे सद्गुरूंची मी एकत्र झालेलो आहे. माझा मीपणा वेगळा राहिलेला नाही. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा, तसा मी पूर्ण काम होऊन निवृत्तीला पोचलेलो आहे. म्हणजे वृत्तीरहित झालेलो. निवृत्ती म्हणजे वृत्तीरहित होणे.
सृष्टीची उत्पत्ती एकोहम बहुश्याम या वृत्तीने झाली. त्या वृत्तीवर भगवंताचं स्वतःचं स्वामित्व आहे. ती अशीच निर्माण नाही झालेली. त्यांची इच्छा अशा पद्धतीने ही पूर्ण माया त्यांच्या अधीन आहे. त्यामुळे जरी सृष्टी निर्माण झाली तरी त्यांच्या सच्चिदानंदत्वाला भेद नाही. आपल्या बाबतीत काय होतं की ह्या वृत्ती ह्या मायेचा भाग असल्याने त्या आपल्याला निवृत्तीपासून लांब ठेवतात. वृत्ती आहे तिथे त्रिगुण आहे. त्रिगुणात्मक सृष्टी आहे. त्यामुळे ही वृत्ती ही प्रथम सृष्टीचा प्रथम उन्मेष जो आहे ती वृत्तीचा आहे. आणि दोन वृत्तीच्या मध्ये आपण जी वृत्तीरहित विचाररहित अवस्था आहे तीच आत्मानंदाची अवस्था आहे. एखादा विचार किंवा एखादी कृती आपल्याकडनं होते त्याची क्रम आपण मागे इथे पाहिला असेल किंवा गीता अध्ययन क्लासमध्ये नक्कीच पाहिलाय की पहिल्यांदा बाह्य विषयामुळे म्हणजे तो त्यावेळी घडला असेल, भूतकाळात असेल, जो काही बाह्य गोष्टी घडलेल्या आहेत मायेच्या राज्यात त्याच्या परिणाम म्हणून जी पहिली रिॲक्शन आपण म्हणतो इंग्लिशमध्ये जे एक एक त्याचा एक रिस्पॉन्स म्हणून पहिल्यात आधी एक इन्स्टिंक्ट जो तयार होतो. इंग्लिशमध्ये इन्स्टिंक्ट म्हणतात, मराठीत त्याला संस्कृतमध्ये वृत्ती निर्माण होते. आता ती वृत्ती त्याच्यात विचार नसतात. पहिल्यांदा ती वृत्ती कसं होतं ती वृत्ती लगेच एखाद्या इमोशन किंवा भावना किंवा एखाद्या मनाच्या स्टेटमध्ये कन्वर्ट होते आणि मग त्याच्या अनुरूप विचारात परिवर्तित. म्हणजे समजा कोणी एखाद्याला काही चांगले शब्द बोलले तर आनंदाची वृत्ती निर्माण होते. मग त्या वृत्तीतनं त्या समोरच्याबद्दल प्रेम वाटणं आणि मग ते प्रेम वाटल्यावर तो चांगलं बोलला तर मी त्याला चांगलं बोलेन किंवा काहीतरी करीन अशी कृतीही निर्माण होते. तर ती जी मूळ वृत्ती आहे ती या सगळ्या कर्माचं कारण आहे. वृत्तीरहित अवस्था ही समाधी अवस्था आहे. लघुवाक्यवृत्ती किंवा वाक्यवृत्ती हा एक ग्रंथ आहे. तिथे या वृत्ती कशा निर्माण होतात आणि त्याचा निराश कसा करावा, दोन वृत्तीतलं अंतर वाढवणं हे कसं शक्य आहे आणि ते अंतर वाढलं की मधली पोकळी हीच समाधी अवस्था आहे. म्हणजे त्या आनंदात आपण कसा राहू शकतो हा सगळा विचार त्यात झालेला आहे. तर त्या वृत्ती गेल्या तर ती अवस्था म्हणजे निवृत्ती अवस्था आहे. असा एक अर्थ झाला. तसा तैसा मी पूर्ण काम निवृत्ती हे कशामुळे तर विजयवृत्ती मनोरथी. तर सर्व वृत्तींचा काय म्हणतात त्याला सर्व वृत्तींचा निराश होण्यासाठी एक वृत्ती घ्यावी लागते. म्हणजे समजा पायात बरेच काटे रुपलेले आहेत तर एक काटा घेऊन किंवा सुई घेऊन ते काटे काढावे लागतात आणि नंतर सुई तीही बाजूला टाकतो आपण. तसं मुमुक्षारूपी एकच वृत्ती जी विजय वृत्ती आहे. विजय वृत्ती का कारण सर्व सुखाचे अंतिम स्थळ आगर जे आहे बाप रखुमा देवीवर त्या आत्मानंदापर्यंत पोचण्याची हा आत्मानंदापर्यंत पोचणं हा खरा विजय आहे. त्यामुळे त्या विजयाची वृत्ती म्हणजे तो विजय प्राप्त होण्याची वृत्ती ही मुमुक्षा वृत्ती आहे. तर ती एकच वृत्ती तो एकच त्या वृत्ती जर ठेवली मुमुक्षा तर त्याच्यातनं येणारे विचार हे त्या मोक्षाला कारण होणारेच विचार येतात. म्हणजे साधना करावी, जप करावा, सद्ग्रंथ वाचावेत, धर्मानुसार आचरण करावे, हे सगळे जे विचार आहेत त्या मुमुक्षा वृत्तीनं जेव्हा विचारात परिवर्तन होतं तेव्हा याच सगळ्या विचारात परिवर्तन होतं आणि कर्मही तशी होतात. सत्कर्म करून बुद्धिशुद्धी झाल्यावर ज्ञानाचा प्रकाश गुरु आपल्या मनात टाकतात. तर हा तसा गुरुकृपेने कायम मुमुक्षा मनात राहिली म्हणजे मनोरथ तसंच झालं आणि त्यांनी मी पूर्ण काम आणि निवृत्त असा झालेलो आहे.
किंवा मी श्रीनिवृत्ती रूपाशी गुरुरूपाशी एकरूप झालेला आहे आणि वेगळा ज्ञानदेव राहिलेला नाही. माझा मी हा गुरूंचाच झालेला आहे. भगवान पुढे सांगणार आहेत, मनमना भव मद्भक्तो, म्हणजे अ, मन मना म्हणजे माझ्यातच मन नाव असं नाही, मनच माझ्या रूपी करून टाक असं भगवान सांगतात. तेच इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्यांचा जो मी आहे तो निवृत्ती स्वरूपच झालेला आहे. आता हे झाले आपण त्या अर्थांचे 2-3 प्रकार पाहिले. आता अजून ह्याचा विचार केला तर कसा विचार होतो की विजय म्हणजे अर्जुन. अर्जुनाचं एक नाव विजय हे आहे. जय म्हणून पण म्हटलेलं आहे, विजय म्हणून पण म्हटलेलं आहे. तर महाभारतालाही मूळ नाव जय असं आहे. तर विजय वृत्ती म्हणजे अर्जुनाची जी वृत्ती आहे ती मनोरथी त्याच्या म्हणजे मनरूपी रथ आहे. त्याचे जे घोडे अर्जुनाच्या रथाचे घोडे आहेत, ती सगळी त्याची इंद्रिय आहेत. सुरुवातीला ते इथे तिथे धावायला लागलेली आहेत. तर त्या इंद्रियांचं स्वामित्व कोणाकडे? ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय. ऋषिकेश किंवा गो. गो हे गायीलाही म्हणतात किंवा आपल्या इंद्रियांनाही म्हणतात. गोविंद म्हणजे सगळ्या इंद्रियांचा इंद्र म्हणजे स्वामी. असा तो भगवान रथी म्हणून बसलेला आहे. अर्जुनाच्या मनाचं सारथ्य भगवान करतायत आणि प्रत्यक्ष फिजिकलीही ते रणांगणावर तीच परिस्थिती आहे. एक थोडं विषयांतर होईल पण एक उपयोगी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा जे साधक असतील किंवा जे शुद्ध जीव असतील त्यांना काही ना काही दृष्टांत होतात. म्हणजे प्रत्यक्ष दृष्टांत होतील किंवा स्वप्नाद्वारे दृष्टांत होतात. स्वप्नाद्वारे जेव्हा दृष्टांत होतात तर स्वप्नात जे फिजिकल दिसतं ते ऍक्च्युली फिजिकल लेवलला नसून मनाच्या लेवलला असतं आणि हे जाणून घेतलं तर त्या स्वप्नांचा अर्थ करणंही सोपं जातं. म्हणजे तो विषय मोठा आहे, तिथे जाऊया नको. पण सांगायची गोष्ट तर दृष्टांत जे असतात त्यात फिजिकल गोष्टी या ऍक्च्युअल फक्त फिजिकल न राहून त्यांना मानसिक लेवलचे ते सिम्बॉलिझम किंवा त्याचे एक प्रतिनिधित्व ते करतात. तर तसं फिजिकली तिथे अर्जुनाचा रथ श्रीकृष्ण चालवतोय त्याचं तसंच मनाच्या लेवलला ते मनाचा रथ अर्जुनाचा श्रीकृष्ण योग्य त्या मार्गावर घेऊन देत आहेत. तर आणि अर्जुनाची मूळ जी वृत्ती आहे ती विजय वृत्ती आहे, जय मिळवण्याची वृत्ती आहे. अर्जुन हा त्यांनी त्याच्या बुद्धिमनावर इतका कंट्रोल आहे की अप्सरांनी त्यांना काही त्याच्याकडे काही इच्छा प्रगट केल्यावर त्यांनी तू माझी आई आहेस कारण आमच्या कुलाची सुरुवात तुमच्या पासून झाली असं म्हणून त्यापासून वेगळा राहिला. त्याकरता शापही त्यांनी घेतलाय 1 वर्ष नपुसक होण्याचा. पण आपलं इंद्रिय संबंध आपला विवेक ह्याच्याशी तो पूर्ण म्हणजे कंट्रोल ठेवायला लागत नाही. तो कंट्रोल किंवा तो संयम त्याच्यात भरलेला आहे. कारण वृत्ती एकच आहे, ती म्हणजे मूळ जी वृत्ती आहे ती विजय. इथे विजय म्हणजे सर्व इंद्रियावर विजय मिळवून आत्मानंद आत्मानंद मिळवणे हा खरा विजय आहे. कारण जे प्राप्त केल्याने सगळंच प्राप्त होतं असा तो अंतिम असा किंवा सर्वव्यापी असा आनंद तो आहे. तर अशी विजय वृत्ती सतत राहून मी पूर्ण काम झालेलो आहे. जसं अर्जुनाचा रथ श्रीकृष्णांनी फिजिकल रथ पण चालवून मनाचाही रथ चालवून त्याला जसं पूर्ण काम केलंय तसं मला निवृत्तीनाथामुळे मी पूर्ण काम झालोय हेही इथे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आता 25वा श्लोक. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे
जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, म्हणजे जाणून गुरुची भजन करा. विविध गुरु अवतार झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की तिथे सर्वात जास्त संतांची उपलब्धी महाराष्ट्रात आहे आणि तेही या गेल्या काही शतकात तर ते खूपच जास्त आहे. तर या सगळ्या संतांची आपण पाहतो बाहेरही संतांची वर श्रद्धा ठेवून त्यांची उपासना करणारे लोक आहेत. पण इथे काय म्हटलंय, जाणतेने गुरु भजिजे, म्हणजे गुरुतत्व हे नीट जाणून घेतलं पाहिजे. आता गुरुतत्व जाणून घ्यायला मी कोण आहे, सद्गुरू कोण आहे, परमेश्वर कोण आहे, हे विचार करत गेल्यावर सद्गुरूच्या कृपाने हे तीनही एकच आहे हे खरं जाणणं आहे. तर ते जाणूनही पुन्हा गुरुचं भजन करावं ही पराभक्ती आहे. आणि त्यांनी कृतकार्य होईजे, म्हणजे कृतकृत्य म्हणजे कर्तव्य सगळी संपली असे होतं. आता हे ज्ञानानंतर करायचं, म्हणजे पूर्ण ज्ञान झाल्यावर तर ती अवस्था आहे. पण त्याआधी परोक्ष ज्ञानाने म्हणजे निदान ते शाब्दिक दृष्टीने तरी समजून घ्यावं आणि ती श्रद्धा ठेवावी. भगवंतांनी मगासच्या एक 24व्या श्लोकाचे अजून एक शेड आहे. जसं भगवंतांनी पुढे भगवंत गीतेत पुढे सांगणार आहेत, माऊली ते एक्सप्लेन करणारच आहेत पुढे, की ज्ञान होण्याचं कारण काय, ज्ञान कशामुळे होतं किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय करावं. तर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानीनास तत्वदर्शिना सांगितले. म्हणजे श्री गुरूंचे जवळ जाऊन प्रणिपात करणे. प्रणिपातात प्रपन्न अवस्था आहे. प्रपन्न म्हणजे पूर्णपणे शरण जाण्याची. तर पूर्ण शरणागतीने म्हणजे तुम्हीच सर्व आहात, जे काही करणारे तुम्ही आहात, माझं कल्याण तुम्हीच करणार आहात, ह्या पूर्ण जाणीव ठेवून जाणीतेने गुरु भजिजे, ते कसं, ते असं आहे की पूर्ण शरणागती त्यांच्याकडे त्यांच्या पायाशी ठेवून त्यांना प्रणिपात करणे आणि परिप्रश्नेन सेवया. प्रश्नेन सेवया नुसतं नाहीये, परिप्रश्नेन सेवया म्हणजे सद्गुरूंना ज्ञानाकरता आपण काही विचारावर त्यांनी काही सांगितलं, तर तिथे नुसतं थांबायचं नाहीये. ते पूर्ण कळेपर्यंत ती जिज्ञासेनी पुन्हा त्यांना प्रश्न करणं ही त्यांची खरी सेवा आहे सांगितलं गेलेलं. लोक काही म्हणतात की कशाला त्रास देतात त्यांना, परत परत प्रश्न विचारतात, एकदा सांगितल्यावर कळत नाही का. ते एकदा सांगितल्यावर कळणं हे तर खूप मोठ्या लेवलचा जो उत्तम साधक आहे त्यांचं. जसं तत्वमसी गुरूंनी म्हटल्या बरोबर शिष्याला तो अनुभव आला, त्या लेवलचा तो शिष्य आहे. रामदास स्वामींनी श्री कल्याण स्वामींना दासबोध पूर्ण केला आणि तेव्हा त्यांची स्थिती त्या उत्तम साधक उत्तम अधिकाऱ्याची झाल्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांच्यावर कृपा केली तिथे ब्रह्मज्ञान प्रकट झालेलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर हात ठेवला, तिथे तर ते अवतारच आहेत, पण ही गुरुपरंपरा दाखवण्यासाठी, गुरुचं महत्व दाखवण्यासाठी तिथे तो व्यवहार झालेला आहे की आत्मानंदाची प्राप्ती झाली. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी खूप उच्च साधकाच्या आहेत. पण त्याच्या आधी त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून सेवा करणं हे सांगितलेलं आहे. आणि ते प्रश्न विचारण्यात तीच ती विजय वृत्ती आहे की मला जे प्राप्त करायचंय, मला ते मी गुरूंकडनं समजून घेतोय, दुसरा काही विचार नाही. माझं संसाराचं काय होईल किंवा नोकरी मिळेल की नाही, मुलांचं काय, हा हे प्रश्न नाही आहेत. परिप्रश्न जे आहेत ते ज्ञानाबद्दल, भक्तीबद्दलच आहेत. तर तशी ते ठेवणं आणि पुढे सांगतात परिप्रश्न उपदेक्षन्ति तज्ज्ञानं ज्ञानीनास तत्वदर्शिना. मग ते उपदेश करतील, त्यांनी ज्ञान होईल, त्यांनी तत्वदर्शन म्हणजे आत्मानंदाची प्राप्ती. ते तत्वमसी मधला तत् परमात्मा तोच मी आहे हे त्यांना कळून येतं आणि पुढे तर तो मीही जाऊन वासुदेव सर्व पर्यंत त्यांची स्थिती होते. तर त्या 24व्या ओवीत हेही आलेलं आहे की
का चिंतामणी आलिया हाती, तेव्हा सद्गुरू हे चिंतामणी स्वरूप आपल्याला पाहिजे ते देणारे आहेत, ही श्रद्धा झाली. तर हा जो आपण श्लोक पाहिला, तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्याच्या पुढे भगवान सांगणार आहेत की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया. म्हणजे सद्गुरूंना शरणागती केली, वरकरणी नमस्कार तर कोणी करू शकतो, तसं समजा नमस्कार केला, प्रश्न केले म्हणजेच ज्ञान मिळतं असं नाही. तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया, म्हणजे श्रद्धा पाहिजे आणि संयत इंद्रिय, इंद्रिय निग्रह पाहिजे. ही दोन महत्वाची साधनं. पहिल्या दोन साधनांपेक्षाही ही दोन साधनं महत्वाची आहेत. गिरींचं उदाहरण आहे आचार्यांचे शिष्य, की त्यांना फार अशी काही बुद्धी नव्हती, तत्वात काही म्हणजे विचार करण्याचा किंवा ही त्यांची वृत्ती नसती, सेवा चालू आहे. पण नुसतं आचार्यांच्या संकल्पाने त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. कारण श्रद्धा आणि संयतेंद्रिय हे दोन्ही ते आहेत. तर त्या संदर्भाने जर बघायला गेलं तर का चिंतामणी आलिया हाती, म्हणजे श्रद्धा पूर्ण आहे की सद्गुरू हे चिंतामणीसारखे आपल्याला सर्वस्व देणारे आहेत. आणि सदा विजयवृत्ती मनोरथी, म्हणजे फक्त मुमुक्षा मनात आहे, म्हणजे इंद्रिय निग्रह झालेला आहे. असं झाल्यानंतर निवृत्तींच्या म्हणजे अ, 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 कृपेनी पूर्ण काम मी निवृत्ती स्वरूपच झालेलं आहे, असे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव म्हणजे फक्त ज्ञानेश्वर हा देहस्वरूप नाही, ज्ञानाचे देव म्हणजे परमात्मा श्रीहरी आहे. हे श्रीहरींचं म्हणणं आहे. म्हणजे कुठेतरी पुढे जो येणारा श्लोक आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयते, त्याचंही इंडिकेशन इथे केलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकाच ओवीतनं वेगवेगळ्या वेळच्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दातनं पुढे येतात. आणि म्हणून आता ते म्हणतात, म्हणून जाणतेनी गुरु भजीचे, म्हणजे तो गुरुच सर्वस्व देणार आहे, परमात्मा तोच आहे, हे जाणून गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. कर्तव्यातनं मुक्त. कृत म्हणजे करणं, कार्य म्हणजे कर्तव्य. सगळी कृतकार्य म्हणजे करून झालं, करायचं ते सगळं झालं. आता मी करतो ही भूमिकाच राहिलेली नाही. हे होतं केव्हा, तर गुरूंचं भजन जेव्हा घडतं. हे कसं आहे, तर जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, म्हणजे मुळाला जर पाणी घातलं तर ते शाखा पल्लवांना मिळतं. तसं गुरूंची भजन उपासना जर घडली तर त्याच्याद्वारे सर्व विश्वाची, सर्व देवांची उपासनाही होते. जे काही साधना आहे ती सगळी गुरुउपासनेत येते, हे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपण संध्येच्या वेळी म्हणतो की सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. कोणत्याही देवताला नमस्कार केला तर तो केशवालाच, म्हणजे भगवान श्रीहरी श्रीकृष्णांनाच पोचणार आहे. पुढे भगवंत तेही पुढे सांगणार आहे, ज्ञानेश्वरी माऊली तेही आपल्याला पुढे समजावून सांगणार आहे की भगवंत पुढेही म्हणतात की कोणत्याही देवाची उपासना करणारा हा खरा तर माझीच उपासना करत असतो, किंवा त्याला जे फल प्राप्त होतं ते माझ्याच कृपेने प्राप्त होतं. पण ते ज्याला समजत नाही तो त्या त्या कोणत्या देवतेची उपासना करतो, त्याप्रमाणे त्या देवतेच्या लोकापर्यंतच जाऊ शकतो. पण जो सर्वात मीच आहे हे जाणतो तो माझ्यापर्यंत पोचतो. कुठपर्यंत? तद्धाम परमम मम, जिथे जाऊन यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, अशा त्या माझ्या धामाला म्हणजे मत स्वरूपाला तो प्राप्त होतो. हे भगवान पुढे सांगणार आहे. आता पुढे सांगतात की तेच रूपक पुढे घेऊन जात आहेत आपल्याला समजून देण्याकरता, की जसं मूळ सिंचनाने शाखा पल्लवांनाही तोष होतो, तसाच आता पुढे अजून सांगतायत 26व्या ओवीत. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्राव गाहनी, ना तरी अमृत रसा स्वादिनी रससकळ. म्हणजे जशी समुद्र स्नान केलं तर सर्वच तीर्थाचं स्नान घडल्याचं पुण्य आहे, तसंच सद्गुरूंच्या भजनात सर्व जी साधना आहेत त्या साधना केल्याचं, सर्व जे काही देव आहेत त्यांची पूजा करण्याचं फळ आहे.
आता 27व्या ओळीत सांगतात, तैसा पुढत पुढती तेची मिया अभिवंदिला श्री गुरुची अभिलषित मनोरुची पुरविता तो. तर त्यामुळे तैसा पुढत पुढती तोच, म्हणजे जशी जशी प्रगती होत जाते तसं तसं हे आपल्याला कळत जातं की आपल्याला जिथे जायचंय, पुढे जायचंय ते तोच आहे. आधी असं वाटत असतं प्रारंभिक अवस्थेला की गुरूंची भक्ती केली तर मला परमेश्वर प्राप्ती होईल, म्हणून गुरु भजावा असं आपल्याला वाटतं. पण जसं पुढे जावं तसं गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे पुढे पुढे अजून जास्त जास्त कळत जाणार आहे. हे भगवान सांगतायत, ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. तर त्यामुळे सगळ्या वासना नाही, सर्व कामना पुरवणारा एक श्री गुरु आहे. आणि हे जाणून मी त्याला वंदन करतो, अभिवंदन करतो, हे सांगतात. अभिवंदन म्हणजे स्वतःहून आधीच मी त्याला वंदन करतो. पुढे मला अजूनही त्याचं पूर्ण जरी रूप कळलं नसलं तरी आत्ताही मला ते शब्दांनी कळलंय. त्यामुळे जे आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं करून जेव्हा आपण सद्गुरूंना नमस्कार करतो, आत्ता आपल्याला तो जरी अनुभव नाही आला तरी मी आधीच त्यांना नमस्कार त्या दृष्टीने केला तर तो अनुभव प्राप्तीच्या आपण जवळ जातो. आता गुरूंचं महत्व जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, पुन्हा एकदा आपण 24व्या श्लोकात येऊ की ही जी वृत्ती आहे की श्रद्धा आहे की सद्गुरूच सर्व देणारा आहे. तो गुरु जसं आपण एक पाहतो की गायीची सेवा ही ईश्वराला आवडते, बुद्धिशुद्धी होते. आता ती गाय जी आहे ती गाय तिच्या जन्मानी पाहिलं तर मनुष्य योनीपेक्षा गायीची योनी ही खालची योनी आहे. पण आपण ती योनी जरी खालची असली तरी त्या योनी त्या गायी जे काही सात्विक गुण आहेत त्यांनी तिला वाघ वगैरे जन्म न येता गायीचा जन्म दिलाय. तो सात्विकता ही त्या गायीत आहे आणि तो आपल्याला देवांची पूजा करण्याचा एक मार्ग झालेला आहे. जर दगडाची योनी म्हटली, स्थावराणाम अधोगती, सगळे अधोगतीचं जे टोक आहे तर पुण्यपाप साधारण इक्वल असल्यावर मनुष्याचा जन्म येतो. पाप जास्त असतील तर मग प्राणी, मग वनस्पती आणि अगदी शेवटी स्थावर म्हणजे दगडापर्यंत ही जन्म येऊ शकतो. पण त्यातलाच एखादा दगड त्याचं काहीतरी पूर्वकर्म असेल किंवा काही मोठी पाप जाऊन त्याला पुढचा चांगला जन्म येणार असेल आणि म्हणून त्याला तात्पुरता दगडाचा जन्म झाला. जसं अहिल्याचं आहे की तिला तात्पुरतं ती दगडाची अवस्था मिळाली, पण त्याचा फायदा असा की पुढे भगवान श्रीरामांचा स्पर्श झालेला आहे, मुक्ती झालेली आहे. तर तसा काही स्थावर योनीत गेलेला आहे, त्याची मूर्ती होते, त्याच्या ठिकाणी आपण श्रद्धा ठेवली तर आपल्याला आत्मप्राप्ती होऊ शकते. तसंच गुरु जे आहे, आध्यात्मिक आपल्याला गुरु जे सद्गुरु ईश्वराचा गुरु अवताराने मिळणं हे तर भाग्य आहे. पण ते समोर नसले तरीही हे सगळ्या जगातनंही आपल्याला कुठून ना कुठून तरी ते गुरु मार्गदर्शक करत असतात. तर त्यामुळे गुरु करताना आपण एक पाहिलेलं आहे की गुरु करताना शाब्दे परेच निष्णातम असं त्यांच्या गुरूंचं वर्णन केलंय. अशाच गुरूंना शरण जावं म्हटलेलं आहे. पण मार्गदर्शन ते गुरु कोणत्याही रूपाने करतात. दत्तात्रयांनी 24 गुरु केले, पृथ्वीला गुरु केलं, वेशेलाही गुरु केले. याचा अर्थ की तुमची श्रद्धा जर असली तर तुम्हाला कोणत्याही रूपात गुरूंचं मार्गदर्शन मिळतं. पण ते गुरु हे ईश्वर स्वरूप आहेत, ही श्रद्धा महत्वाची आहे. त्यामुळे समजा असं धरून चाला, गुरु कोणतेही कमी नाहीतच, कारण एकदा गुरु म्हटल्यावर त्या गुरु शब्दातच ती शक्ती आहे.
पण तरी एक व्यवहारातलं उदाहरण गेलं. कोणी ढोंगी गुरु किंवा काही असे बाबाजी आत्ताच्या जगात भरपूर पाहायला मिळतात आपल्याला. त्यांच्यापैकी कोणावर एखाद्याने श्रद्धा ठेवली, गुरु मानलं. पण ती जर दृढ श्रद्धा असेल, की हेच माझं सर्व करणारे आहेत, तर त्यालाही पुढे शुद्धी होऊन बुद्धिशुद्धी होऊन त्यांना वास्तविक जे अधिकारी गुरु आहेत त्यांची भेट होऊन त्यांचा उद्धार होतो. त्यामुळे चुकीच्या माणसावर श्रद्धा ठेवली, आता माझं काय? हा विचार आला तर खरंच काही होत नाही. कारण गुरु कोणत्याही गुरूंना जेव्हा एकदा गुरु मानलं, तर मग त्यांना कधीही चुकीचं मानू नये. मग त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे. हेच कारण आहे की 24 गुरूंचं वर्णन 11व्या स्कंदात भागवतातही आलेलं आहे. नाथ भागवत जे आहे ते मूळ म्हणजे तो 11वा स्कंद आहे, उद्धवांना केलेला उपदेश आहे. तर सांगायचं काय, गुरूंची योग्यता किती आहे याचा विचार करणं हे आपलं काम नाहीये. आपली योग्यता याच्यात आहे की माझा सद्गुरू जो आहे, माझा गुरु जो आहे तो सर्वस्व आहे, तोच भगवान आहे. गुरुचरित्रात दीपकाचं आख्यान आहे की तिथे गुरुसेवा करताना गुरूंना कुष्ठरोग झालेला आहे. ह्यांनी कसंही वागलं तरी त्याला शिव्या देतात, मारतात. तरीही त्याची श्रद्धा इतकी दृढ आहे की भगवान शंकर आले वर द्यायला, यांनी वर घेतला नाही. भगवान विष्णू आले, काहीतरी माग. तर गुरूंना बरं करावं का हे मी गुरूंना विचारून सांगतो. असं म्हटल्यावर गुरूंना विचारायला गेल्यावर गुरु चिडलेले आहेत. का माझ्या सेवेचा कंटाळा आला का तुला म्हणाले. मग म्हणून हे पुन्हा आलेत, सांगितलेत आमच्या गुरूंची काही इच्छा नाही त्यांचा रोग बरा करण्याची, त्यामुळे मला काही नको. आणि मग माझे गुरु मला देण्याला सगळे समर्थ आहेत. आणि मग त्या गुरूंची कृपा होऊन तो दीपक आत्मानंदाला प्राप्त झालेला, अधिकारी झालेला. एवढंच नाही की त्यांनी वर असा दिलेला आहे की दीपक या नावाचं स्मरण करणाऱ्याचीही पाप जातील, इतकी त्या गुरुभक्तीने त्याला श्रद्धा निर्माण झालेली आहे. गुरुचरित्रात अजून एक उदाहरण आलेलं आहे की एक साधक तो नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे येतो आणि तो म्हणतो की मी या संसारात हे पडलेलो आहे, मी खूप साधना करतोय, हे करतोय, पण मला काहीच फळ मिळत नाही, चित्त जराही स्थिर होत नाही, काही पुढे गेल्यासारखं वाटत नाही. तेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, हा जो तू काय अभ्यास करतोय तो कोणाच्या मार्गदर्शनाने करतोयस काय, तुझे गुरु आहेत का? तर तो सांगतो, एक माझे गुरु होते पण ते काही मला शिकवायचे नाहीत, काय नाही, नुसती कामं करून घ्यायचे, सेवा करून घ्यायचे, आणि म्हणून मी त्यांना सोडून आलोय. हे म्हटल्यावर नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चिडतात, म्हणतात तू गुरुद्रोह केलेला आहेस, तुला कसलं ज्ञान होणार. आणि मग ते गुरुचा महिमा म्हणून त्यांना काही गोष्टी सांगतात. ती कथा खूप विस्तार होईल, त्यात न जाता याच्या साराकडे लक्ष देऊ आपण. की म्हणजे व्यावहारिक जरी गुरु असले तरी त्यांना सोडणं म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रह्मज्ञान होण्याचा मार्ग सोडण्यासारखं आहे. पुढे ज्ञानेश्वर माऊली ही पुढे सांगणारच आहेत. किंवा याच्यात नाथांचं एक नाथांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की गुरुच्या ठाई नीचपण शिष्ये देखलिया असे जाण, अणुमात्र केलिया हेळण ब्रह्मज्ञान कदा नुपजे. म्हणजे गुरुच्या ठाई नीचपण म्हणजे त्यांना नीच लेखणे नुसतं नाही, त्यांना आपल्यासारखेच हे आहेत. गुरूंचा जास्त सहवास अधिकार असल्याशिवाय घेऊ नये हे सांगितलेलं आहे. कारण ते खातात पितात आपल्यासारखं, नित्यविधी त्यांचा प्रातविधी सगळे तसेच आहेत. यांनी कुठेतरी ते पण जीव आहेत अशी भूमिका जर झाली तर ते त्यांना नीचपण दाखवण्यासारखं आहे. थोडी जरी गुरूंची अवहेलना झाली तरी संपला तो ब्रह्मज्ञानाचा मार्गच खुंटतो. म्हणून जाणतेने भजिजे गुरु हे सांगितलेलं आहे. तर हे गुरुचं महात्म्य ठिकठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे. तर असा तैसा पुढत पुढती तोच रामकृष्ण परमहंसानेही सांगितलेलं आहे. साक्षात्कार जेव्हा होतो ते गुरु आपल्याला ईश्वरापर्यंत नेतात आणि तेव्हा लक्षात येतं की ते गुरु, तो ईश्वर आणि मी हा एकच आहे. हे
हे ज्ञान तेव्हा होतं. आपण गीता अध्ययनात हेही पाहिलेलं की भागवतात एक गोष्ट आलेली आहे. अर्जुनाला अहंकार होतो. त्या ब्राह्मणाची मुलं मरत असतात. द्वारकेत तो असतो आणि अर्जुन आणि सभेमध्ये तो ब्राह्मण येतो की माझी मुलं जन्माला जन्माला मरतायत आणि तो ते मेलेलं मूल तिथे घेऊन आलेला असतो. म्हणतो की हे असे जे गोष्टी घडतात ते जर राजा जो आहे त्याच्या राज्यकर्त्याच्या पापामुळे अशा गोष्टी घडतात. तर तुमच्या पापामुळे मला हे भोगायला लागत आहेत. माझी मुलं मरतायत वगैरे ते म्हणतात. त्याचं संरक्षण होऊ शकत नाही. तर तेव्हा अर्जुन म्हणतो की काय तुझं मला मला हे सांग आता मी तुझ्या पुढच्या वेळी मी तुझ्या मुलाचं संरक्षण करेन. तर तो ब्राह्मण म्हणतो तू कोण आलास इथे कृष्ण आहेत, बलराम आहेत. ते संरक्षण करू शकले नाही तर तू काय करणार? तर तिथे अर्जुनाच्या मनात अहंकार उत्पन्न होतो. तो म्हणतो मी काय राम आहे का? मी काय कृष्ण आहे का? मला रामकृष्ण समजू नको. मी धनुर्धारी अर्जुन आहे. भगवान शंकरांना मी युद्धात आनंद दिलेला आहे माझ्या धनुर्विद्येने. आणि पुढे असं होतं थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या पुढच्या वेळी त्याची त्या ब्राह्मणाची पत्नी प्रसूत व्हायच्या वेळी अर्जुन तिथे जातो. बाणाचा सगळा कोट तयार करतो आणि त्यावेळी ते मूलच गायब होतं. आणि अर्जुनाने तेव्हा प्रतिज्ञा केली असते जर मी त्याचं संरक्षण नाही केली तर मी अग्निप्रवेश करेन. तर मूल गायब झाल्यावर अग्निप्रवेश करायला लागतो. तो ब्राह्मण आधी तर निंदा करतो. काय मोठ्या गप्पा मारत होतास. मी राम नाही कृष्ण नाही मी मुलाचं संरक्षण करीन. आतापर्यंत मुलाचं शरीर तरी मिळत होतं आता तेही गेलं म्हणे. कसला तू म्हणे. उगाच मी तुझ्या नादी लागलो. तर अर्जुन मग ते अर्जुन मग तो पड केल्याप्रमाणे अग्निप्रवेश करताना भगवान येतात आणि म्हणतात की काय अर्जुना काय झालं? अर्जुन चिडतो म्हणतो काय माहित नाही का तुम्हाला काय झालं? तुमच्या समोर तर सगळं झालंय. तर ते म्हणतात हो खरं आहे पण म्हणे काय तू म्हणालास मी काय राम नाही अर्जुन नाही म्हणून कृष्ण नाही म्हणून आम्ही गप्प बसलो. तुला ती मुलंच पाहिजेत ना? चल मी दाखवतो. असं म्हणून ते भगवान त्यांना रथावर बसून घेऊन जातात आणि एका काळोख्या मार्गाने पुढे जातात आणि त्या काळोखात उजेड द्यायला प्रकाश दाखवायला सुदर्शन चक्र पुढे सोडतात ते चाललेलं आहे. आणि मग ते पुढे जातात तर तिथे अष्टभुजा रूपी भगवान स्वतःच श्रीकृष्ण तिथे भगवान विष्णू तिकडे दिसतात आणि ते म्हणतात आलात तुम्ही दोघे माझ्या कार्याकरता तुम्ही माझेच अवतार आहात मीच आहात आणि कार्य तुम्हाला जे कार्य दिलेलं आहे ते आता संपत आलंय ते पूर्ण करून तुम्ही पुन्हा माझ्याकडे या. तुम्हाला पाहावंसं वाटलं म्हणून मी तुम्हाला इथे आणलं. आता हे जे घडलं ह्याचा आध्यात्मिक अर्थही आहे की आज्ञाचक्राचा भेद जेव्हा होतो तेव्हा अज्ञान सगळं गेलं पण ज्ञानप्राप्ती नाहीये किंवा ती जी काळोखी अवस्था आहे तर तिथे फक्त सद्गुरूच पुढे नेऊ शकतो आणि तो सद्गुरू त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने पुढे नेतो. ते ज्ञान म्हणजे ज्ञानरूप हे सुदर्शन चक्र आहे. ते ज्ञानरूप सुदर्शन चक्र म्हणजे शत्रुघ्न अवतार आहेत आणि तेच पुढे निंबार्कचार्य होऊन त्यांनी पराभक्तियुक्त द्वैताद्वैत किंवा विशिष्टाद्वैत रूपाने ब्रह्मसूत्राचा अर्थ करून सगुण साकार हेही कसं परब्रह्म तत्व आहे हे समजून दिलेलं आहे. जे ज्ञानेश्वरीत पुढे ज्ञानेश्वर माऊलींनी चिद्विलासाच्या रूपाने सगुण रूपाचं महत्व कसं आहे ते पुढे माऊली सांगणारच आहे. तर म्हणजे सांगायची गोष्ट अशी तिथे गेल्यावर अर्जुनाला कळलं की मी भगवान जे आहेत आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत आणि जे काही जगात पौरुष आहेत ते भगवान श्रीकृष्णांचं आहे. म्हणजेच एकत्व कळल्यानंतरही श्रद्धा अनंतपटीने वाढलेली आहे श्रीकृष्णांबद्दल. आज आपण इथेच थांबू. प्रार्थना घेऊ.
27 श्लोक झालेले आहेत. 27 ओव्या झालेल्या आहेत पहिल्या अध्यायात. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.